नाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत। हत्येच्या घटनेला 3 महिने उलटलेत तरी देखील अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। या धक्कादायक घटनेमुळे अवघड राज्य हादरून गेले। संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आणि याच दरम्यान काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले। अत्यंत क्रूरपणे मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला। याचेच पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा दिसून आले असून अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराडमध्ये आरोपांच्या फैरीत असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। दरम्यान संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांकडून करण्यात येते। संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने आज पूर्ण झालेत। 9 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती क्रूरपणे। या हत्याकांडातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। मात्र देशमुख कुटुंब 3 महिन्यानंतरही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे।